नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुमच्याही घरी मुलांची बर्थडे पार्टी असेल किंवा त्यांचा छोटा-मोठा काही कार्यक्रम असेल आणि नाश्त्यासाठी बाहेरून काही विकत आणायचं नसेल, घरीच काहीतरी मस्त अशी रेसिपी बनवायची असेल ना, तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. हे बनवण्यासाठी आपण इथे मैद्याचा वापरसुद्धा केलेला नाही. गव्हाचे पीठ वापरून आपण हे बनवलेले आहेत. एकदम मस्त अशी रेसिपी आहे. वरून छान असे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात आणि असं वेगळं काहीतरी मुलांना बनवून दिलं ना, तेही अगदी आवडीने खातात. एकदम मस्त रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहा. रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी या भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप बारीक रवा घालायचा आहे. इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. त्याचसोबत अर्धा चमचा ओवा, ओवा हातावरती चोळून नंतरच याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 छोटे चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे करून काहीही घालायचं नाही. नॉर्मल टेम्परेचरचं इथे आपल्याला तेल वापरायचं आहे. आणि हे तेल आपल्याला सगळं व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं गेलं पाहिजे. तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेऊयात. पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने. आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊयात. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आता आपण हे पीठ मळून घेऊयात. जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही आपल्याला हे पीठ मळायचं नाही. इथे मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला भिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. पीठ आपलं भिजतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारं जे आतलं सारण आहे ना, ते बनवून घेऊयात. यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे शिजवून खिसणीने खिसून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. एक छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. पाव चमचा हळद आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना जर तुम्हाला हे मिश्रण जास्त ओलसर वाटलं ना, तर तुम्ही ते तांदळाचं पीठ थोडंसं वाढवू शकता. जास्त असं ओलसर सारण आपल्याला हे बनवायचं नाही. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे सारण बनवून झालेलं आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूयात. पीठही आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे. पीठ आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. सारणाचं जे मिश्रण आहे ना, ते तुम्हाला जास्त ओलसर वाटत असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 चमचा अजून तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि मिश्रण तयार करून घेऊ शकता. इथे आता आपण या कणकीचे आहे ना, छोटे-छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. जसे आपण चपातीसाठी गोळे बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला असे 2 गोळे इथे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी हे दोन्हीही गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. गव्हाच्या सुक्या पिठामध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचे आहेत आणि जशी आपण चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत आणि एकदम पातळ असे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. जशी आपण चपाती बनवतो ना मोठी अशी, त्याच पद्धतीने आपल्याला ही मोठी अशी लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आणि एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. अजिबात जाडसर ठेवायची नाही. त्याच पद्धतीने आपण दुसरी एक लाटून घेऊयात. जर आपण ही जाडसर ठेवलं ना, तर पदार्थ आपला खमंग खुसखुशीत असा होणार नाही. त्यामुळे लाटताना एकदम पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्हीही चपात्या या लाटून झालेल्या आहेत आणि एकदम पातळ अशा मी लाटून घेतलेल्या आहेत. याच्यावरती आता आपल्याला जे बनवून ठेवलेलं जे बटाट्याचं सारण आहे ना, ते आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे. थोडं-थोडं आधी सगळीकडे ठेवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. अगदी पातळ असा सारणाचा आपल्याला थर याच्यावरती लावून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे. जर कुठे कमी वाटलं ना सारण, तर तिथे तुम्ही थोडंसं अजून घालून ते व्यवस्थित असं पसरवून घेऊ शकता.
इथे तुम्ही बघू शकता की मी सारण व्यवस्थित असं हे पसरवून घेतलेलं आहे. छान असा पातळ असा थर मी ह्या सारणाचा याला लावून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे दाबून सुद्धा घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपलं सारण आता भरून झालेलं आहे. याच्यावरती आता आपण जी बनवून ठेवलेली दुसरी चपाती आहे ना, ती घालून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळीकडून घालून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला नंतर परत एकदा लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. म्हणजे सारण आपलं व्यवस्थित दोन्हीही चपातींना चिकटलं जाईल आणि नंतर तेलामध्ये ते बाहेर येणार नाही. यासाठी आपल्याला वरून हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे. जास्तीही जोर लावून आपल्याला हे लाटायचं नाही, अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. याचे आपल्याला चौकोन असे बनवून घ्यायचे आहेत. यासाठी मी ते फिरकीने हे कट करून घेत आहे. तुम्ही सुरीनेही हे कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे चौकोन असे कट करून घ्यायचे आहेत याचे. आणि व्यवस्थित कट होतात, अजिबात सारण वगैरे बाहेर येत नाही. आणि एक तुकडा याच्यामधला असा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही कोण आहेत ना याचे हे असे चिटकवून घ्यायचे आहेत आणि दुसरं उलटवून अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला याला शेप द्यायचा आहे. मस्त असा हा शेप तयार होतो. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने सगळे इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. गॅसवरती मी तेल आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. एक छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघायचा. हलके हलके बबल्स येतो जर वरती आला तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे असं समजायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत. तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि जेवढे कढईमध्ये आपल्या हे बसतील ना तेवढे हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जास्तीही सोडायचे नाहीत. आणि छान असे आपल्याला हे मीडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत छान असे हे तळून घ्यायचे आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहा. खायलाही खूप छान लागतात आणि याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तरीही हे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे हे तयार होतात. झाराने छान असे अलट-पलट करत एकसारख्या रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता की याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, पण अजून हे तळले गेलेले नाहीत. अजून थोडा वेळ आपण हे तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला हे तळायचे नाहीत, नाहीतर ते करपून जातील आणि मऊही पडतील. तुम्ही ते बघू शकता छान असे हे तळले गेलेले आहेत. मस्त एकसारखा कलर आलेला आहे. या अशाच कलरवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. इथे आपले हे तळून झालेले आहेत. हे काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले इथे हे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. मोठे समोसे बनवण्याऐवजी असे हे मिनी फ्लॉवर समोसे तुम्ही बनवू शकता. इथे मी तुम्हाला हे तोडूनसुद्धा दाखवत आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. एकदम मस्त असे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. आपली मुलं जेव्हा बाहेरचा समोसा खायचा हट्ट करतात ना, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने त्यांना घरच्या घरी हे बनवून खायला देऊ शकता. हे बनवण्यासाठी आपण इथे मैदासुद्धा वापरलेला नाही. छान असे गव्हाच्या पिठापासून हे बनवलेले आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे आणि जर आपण मोठे समोसे बनवले ना, तर ते मुलांना खाताही येत नाही ते व्यवस्थित आणि ते संपतही नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे मिनी फ्लॉवर समोसे बनवू शकता आणि काहीतरी वेगळं दिसलं ना, तर मुलंही अगदी आवडीने खातात. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.